काय सांगाल? हे बजेटच मुळात लखपत्यांचं आहे. 12 लाखापर्यंत सूट टॅक्समध्ये दिली ते शेवटी नोकरदारांनाच त्याचा फायदा आहे आणि उद्योगपत्यांचंसुद्धा काही प्रमाणात भलं केलं गेलं. मी हे म्हणेल की मोदींचं जे हे बजेट आहे हे लाखो लखपतींचं बजेट आहे. गरिबांचं काय आहे? शेतकऱ्यांना जे 6,000 रुपये वाढून काही करणार होते ते कुठं केले नाहीत आणि त्यांचा जो सन्मान 6,000पेक्षा जास्त करणार होते तो केला गेला नाही. नंतर कुठल्या फारशा अशा योजना शेतकऱ्यांसाठी नाही. म्हणजे एकंदरीत हे बजेट लखपत्यांसाठी आहे. लखपत्यांच्यासाठी हे मुद्दामून बजेट केलं गेलं आहे. मला असं म्हणायचं की मोदी सरकार हे ज्यांच्याकडे लाखो रुपये आहेत त्यांना करातून सूट देते, जे कोट्यवधी रुपये उद्योगपती कमवत आहेत त्यांना सूट मिळते, म्हणजे हजारात आहेत गोरगरीब जनता आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं. त्यांच्याकडे निश्चितच दुर्लक्ष झालं. इथला बेरोजगार असेल, शेतकरी असेल, गृहिणीसाठी काही केंद्राच्या योजना असतील, ह्या काही ज्या योजना पाहिजे होत्या सर्वसामान्य जनतेसाठी गरिबांसाठी ज्या योजना पाहिजे होता त्या योजना यामध्ये कुठेही नाही. दुसरी बाब प्रकर्षानं हे जाणवेल की हे बजेट बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेलं बजेट होतं. महाराष्ट्राकडे साफ दुर्लक्ष या निमित्तानं केलं गेलं. महाराष्ट्रातून भाजपचे कमी खासदार आहे म्हणून दुर्लक्ष होत आहे का महाराष्ट्राकडे? नाही, महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या, महाराष्ट्राचं निवडणूक झाल्यामुळे ते तिथं जिंकल्यामुळे महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करणं हे एक स्वाभाविक आहे. म्हणजे थोडक्यात हे निवडणुकीसाठी बजेट आहे. निवडणुकीसाठी बजेट आहे आणि त्यांनी नेहमी निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच बजेट केलेलं असतं.